सर्वप्रथम मी माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, बहुजन प्रतिपालक राजश्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच मनुवाद्यांच्या छाताडावरती शिक्षणाची मुहूर्त मेळ रोवणारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले या देशात हजारो वर्षापासून शोषित, पीडित, कष्टकरी या समाजाला सर्वप्रथम आरक्षण लागू करणारे राजश्री शाहू महाराज, हजारो वर्ष अन्यायाच्या खाईत खितपत पडलेल्या समाजाला ताठ मानेने स्वाभिमानाने जीवन बहल करणारे समस्त स्त्री वर्गाचे उद्धारक, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून 5000 वर्षाच्या गुलामगिरीला मातीत गाडणारे क्रांतीसूर्य, अर्थतज्ञ, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते। अबकड उपवर्गीकरणाच्या विरोधात आजच्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व माता भगिनींना आणि बंधूंना क्रांतिकारी जय भीम। जय भीम। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनुसूचित जातीवरती जबरदस्तीने लादलेल्या उपवर्गीकरणाचा मी जाहीर निषेध करते। भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून अनुसूचित जातींच्या समाजाला दिलेल्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत। तरी नागपूरच्या रेशीम बागेतील जातीयवादी किड्यांना त्याची काळजी करण्याची गरज नाहीये। खऱ्या अर्थाने जर देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल की माझा मातंग समाज बांधवांना आरक्षणाचा लाभ न मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती झाली नाही, तर मातंग समाज बांधवांना सेपरेट 5% आरक्षण देऊन त्यांच्यासाठी विशिष्ट आर्थिक तरतुदी करून त्यांचा विकास करणे देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी खूप छोटे काम आहे। या महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेनुसार मातंग समाजातील संख्या 24 लाख आहे। जर तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की मातंग समाजाची प्रगती व्हावी तर प्रत्येकाला 10 लाख बिनव्याजी देऊन बिनव्याजी व्यवसाय द्यावे। तुमच्या मनात आले तर तुम्ही ते करू शकता, पण तुम्ही ते करणार नाही, कारण तुम्हाला जातीमध्ये वाद निर्माण करून तुमची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे। बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला हक्क व आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला कितीही मोठा संघर्ष करावा लागला तरी त्यासाठी आमची तयारी आहे। आणि तुम्ही म्हणता की फक्त एका विशिष्ट जातीला आरक्षणाचा लाभ झाला, पण तुम्ही कधी याचा विचार केलाय की का त्या विशिष्ट जातीलाच ह्या आरक्षणाचा लाभ झाला? त्या जातीला या आरक्षणाचा लाभ झाला कारण त्यांनी संविधान निवडलं। त्या जातीला या आरक्षणाचा लाभ झाला, त्यांची प्रगती झाली कारण त्यांनी स्वाभिमान निवडला, त्यांनी संघर्षाची वाट निवडली। त्या जातीला आरक्षणाचा लाभ झाला कारण त्यांनी शिक्षणाची कास धरली। पण डॉक्टर, वकील, इंजिनियर होण्यासाठी फक्त आरक्षणाची गरज नसते, त्यासाठी शिक्षणच लागतं आणि हे तुम्ही विसरलात। इथून पुढे 5% स्वतंत्र आरक्षण फडणवीस साहेबांकडून घेऊन तुम्ही तुमची पुढील वाट निवडून भरपूर विकास करून घ्यावा, या आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा। आणि जबरदस्ती लागू करत असलेल्या उपवर्गीकरणाचा मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करते आणि आमच्या तरुण पिढीसाठी लढणाऱ्या सर्वांना माझा क्रांतिकारी आणि स्वाभिमानी जय भीम। यानंतर